आज या सामन्यामध्ये जी बाजी मारणार आहे त्याला थेट सुपर 8चं तिकीट आहे. पराभूत संघाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल. दोन विजेत्या संघादरम्यान ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा भंडार वेगाचा एसटी रक्षकाला बीट केलाय. तिथे मात्र डॉट बॉल येतो. बॅक टू बॅक लागोपाठ ओळीनं टाकलेला हा दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहेत. लागोपाठचे ओळीने टाकलेले विशालनं अमोल घोडेकर यांच्यासाठी दोन चेंडू निर्धाव आले. 6 षटकांची मॅच. दोन विजेत्या संघादरम्यान हे बॅटल रंगलं जात आहे. एका बाजूला टीम आहे साई बालाजी 11 लोणी, तर त्यांना फाईट करते जीपी योद्धा गणेश दादा डुमरे वा मंच संगमनेर ओतूर. असा सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. स्पर्धेला झालेली सुरुवात माननीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025चा थरार आहे. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विशाल निघोट. यावेळेचा चेंडू खोलीवर पतीचा चेंडू, त्याला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळले गेले. ट्रॅव्हल केले जाते अलॉंग दी कार्पेट. फटकाय 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट होत आहेत. संघाचं खातं खोललं जात आहे, अकाउंट ओपन होत आहे आणि धावफलकावरती येतात 2 धावा. 2 या आकड्यावरती धावफलक 2 वरती स्कोर कार्ड धावून पोहोचलेला आहे. 2 या आकड्यावरती धावसंख्या जाताना पाहायला मिळते. दोनही संघ मातब्बर आहेत. दोनही संघांचा आजचा दिवसातला प्रवास जर पाहिला तर दोनही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय आणि तदनंतर एकमेकांसमोर दाखल झालेले आहेत. यावेळेस शहरापासून दूरवरती ठेवलाय. दूरवरच फटका खेळायचा होता अमोल घोडेकर यांना. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा इरादा होता. तिथे चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय, पुन्हा एकदा निर्धाव आहे. म्हणजे दर्जेदार गोलंदाजी इथे आंबेगाव एक्सप्रेस विशाल निघोट यांची मात्र सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आयकॉन म्हणून फार मोठी मागणी असलेला खेळाडू आहे. तर समोरच्या बाजूला अमोल घोडेकरचा बाण त्याच्या समोर टाकलं गेलाय. हो, यावेळेस पॉइंटला चेंडू खेळलाय. दर्जेदार फटका आहे. यावेळेस संधी नसेल आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सुजय दादा विखे पाटील चषकाचा दमदार स्ट्रोक. चौकार 4 धावा. राजेंद्रदादा शिंदे युवा मंच संगमनेरचं एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन म्हणून ज्या स्पर्धेकडे तुम्ही पाहताय सुजय दादा विखे पाटील चषक. हो, यावेळेचा चेंडू बॅटवरती परफेक्ट नाही येऊ दिला. कमबॅक करणारा चेंडू आहे. पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. विशाल निघोड यांचा पहिल्या षटकाचा खेळ संपला जाईल आणि धावफलकावरती जीपी योद्धा गणेश दादा डुमरे युवा मंच संगमनेर ओतूर टीम जाऊन पोहोचली आहे. केवळ 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळही मैदानाच्या आतमध्ये संपलाय. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी कुठला गोलंदाज जाईल, कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजानं खरं तर संघाला कमबॅक करून दिलं, ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि ज्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये आज सुरुवात दर्जेदार करून दिली तोच गोलंदाज आलाय. संघाचा संघनायक, संघाचा तारणहार, संघाची आणबाण शान युवराज गुंजाळ दाखल होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. याही खेळाडूकडे तुम्ही पाहता की कित्येक स्पर्धेचा अनुभव आहे. हाही खेळाडू प्रकाश झोतामध्ये आला, कित्येक स्पर्धा लिहिल्या. याही खेळाडूंना ऑलराऊंडर प्रदर्शनाच्या जोरावरती गाजवलेले आहेत आणि संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. नाव आहे युवराज गुंजाळ. युवराज आलेत. तर समोरच्या बाजूला आव्हान असेल अतिश थोरात यांचा. आता युवराजच्या समोर पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 सुरू आहे. ओ, फुलीवर पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र खेळलाय तिथे. वा, वाटाकॉट ब्रिलियंट झेल. विशाल निघोट आले आणि वाटाकॉट मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. पुढे सरसबत तिथे सूर मारला आणि तिथे झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन. अतिश थोरात शून्यावरती माघारी गेलेले आहेत. युवराज गुंजाळ 5 ज्या गोष्टींसाठी आणलं जाताना संघाला ज्या ज्या वेळेस गरज असती त्यावेळेस युवराज येत आहेत आणि विकेट घेताना पाहायला मिळतात.
पहिल्या चेंडूवरती विकेट. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्रान खान दाखल होत आहेत. इम्रान आलेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोलीवर पद्धतीचा ब्लॉक होलचा चेंडू होता. परफेक्ट बॅटवरती नाही येऊ दिला. तिथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय. पुन्हा एकदा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सहा धावा डबल कवरती आहेत. युवराज याही षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. शतरक्षक तिथे चेंडूच्या खाली. विशाल निघोट टिपता झेल. धक्का क्रमांक दुसरा फलंदाज माघारी. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पाहता बॅक टू बॅक लागोपाठचे 2 हादरे दिलेत. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. युवराज यांची बाद. दुसरा नवीन फलंदाज इम्रान आले आणि त्यांनाही तंबूच्या अस्त्राला पाठवलेला आहे. बॅक टू बॅक 2 हादरे या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 2 गडी बाद युवराज यांनी केलेले आहे. धाव एकही खर्च केलेला नाही. धाव संख्या स्थिर आहे. 2 गडी बाद 6 धावा. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रदीर्घ अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सिबान शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंग साठी. अप्रतिम बॅटिंग साठी देखील जाणले जातात ते सिबान आलेत. दूरवरच चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर बॉडी वेट थोडंसं पाठीमागेच पाहायला मिळालं. चेंडूच्या लाईन पर्यंत नाही पोहोचू शकले आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. युवराज काय अप्रतिम गोलंदाजी करतायत. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार चेंडू ठेवले जात आहेत. फलंदाजाला तिथे चूक करण्यासाठी भाग पाडतायत आणि अप्रतिम गोलंदाजी युवराज यांची पाहायला मिळते. हो स्विच हिटचा फटका. यावेळेस देखील फटका फसलाय आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. तिसरा फलंदाज सिबान शेख देखील शून्यावरती बाद. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं सिबान शेखनं निर्धाव षटक टाकलं. 2 विकेट मिळवल्या. आतापर्यंत युवराज यांना 5 चेंडू टाकले. धाव एकही खर्च केलेला नाही आणि 3 विकेट युवराज यांच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखले जातात, जाणले जातात आणि 30 गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्यजित पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. डावखोरे आताचे फलंदाज आहेत. पावर दाखवण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हो यावेळेचा चेंडू तिथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. दूरवर्ण क्षेत्ररक्षक आलेत. घेतली गेलेली एक अखेरीस सिंगल आहे आणि तिथे मात्र धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेची पहिली 2 षटकं अप्रतिम राहिली आहे. इथे मात्र साई बालाजी 11 लोणी टीम साठी केवळ धावा 7 खर्च करताना पाहायला मिळालेत. उर्वरित 24 चेंडू या डावाच्या अजून देखील बाकी आहेत आणि पुन्हा एकदा संधी देऊया डीजे ऑपरेटरला.
गव्हाणे आणि सन्माननीय गणेशदादा डुंबरे, तर त्यांच्या विरोधामध्ये साई बालाजी लेवनलोनी संघाचे ओनर सन्माननीय हनुमंत शेठ गव्हाणे यांच्या मालकीची टीम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 3 ला सुरुवात होतीये आणि गोलंदाजी मार्कवरती या अगोदरच्या सामन्यात ज्या गोलंदाजानं दर्जेदार गोलंदाजी केली तेच गोलंदाज आलेत. नाव आहे बशीर शेख. बशीर शेख दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी दाखल आहेत. या बळीचा चेंडू आहे तिथे कट करण्याचा प्रयत्न घेतले गेलेले केवळ एक सिंगल आहे. एका धावसंख्येनं स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती धावसंख्या आहेत 8. 2 संघांची पडली या गाठ आणि डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025 मध्ये कोण कोणाची लावेल वाट. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट माघारी गेलेत. आघाडीला आलेले 3ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. अगदी शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालेले आहेत. एका बाजूला अमोल घोडेकर आहेत. याही खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय अमोल. या आवळीचा चेंडू शरीरापासून खूप दूरवरती खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे चेंडू आलाय डॉट. चेंडू आलाय निर्धाव. बशीर शेख अनुभव खेळाडू आहेत. कित्येक प्रदीर्घ अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहेत आणि तेच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. हो या वेळेचा चेंडू बिग हिटचा प्रयत्न आणि आता मात्र युवराज चेंडूच्या खाली विकेटचं पतन. अमोल घोडेकर देखील होत आहेत बाद. मोठा धक्का, मोठा हादरा. फलंदाज बाद. खरं तर तुम्ही पाहिलंय की अमोल घोडेकर यांना बिगिटचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु चेंडूच्या रेंज पर्यंत नाही पोहोचले आणि तिथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. इलिमिनेशन प्राप्त नाही करू शकले आणि विकेट आली. 4था हादरा. इथे मात्र जीपी योद्धा गणेशदादा डुंबरे वामंच संगमनेर ओतूर संघाला बसलाय. तर आता मात्र नवीन फलंदाज संघाचा आयकॉन धनंजय बिनताडे बॅटिंग साठी दाखल होत आहेत. धनंजय बिनताडे आलेत बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मातब्बर संघादरम्यान ही लढत 2 विजेत्या संघादरम्यान मॅच रंगतानाही पाहायला मिळते. 8 धावा आहेत केवळ स्कोर कार्ड वरती आणि 4 विकेट माघारी गेलेले आहेत. संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर आणणारी कामगिरी आता धनंजय बिनताडे यांना मात्र करायची आहे. संघाचे आयकॉन आहेत. हो यावेळेचा चेंडू आहे तिथे मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. विशाल निगोट येत आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतली गेलेली सिंगल. स्वतःचं खातं खोललं जातं. एक सिंगल प्राप्त होती आणि धावफलक अगदी पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती तुम्ही टाका नजर. धावफलकावरती आहे 4 गडी गमावलेत आणि केवळ 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4 गडी बाद 9 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. मातब्बर संघादरम्यान ही मॅच लढत रंगताना पाहायला मिळेल. हो यावेळेचा चेंडू तर पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. त्याला मात्र समोरच्या दिशेला खेळले. लॉंगॉलला क्षेत्ररक्षक येत आहेत. मनोज भावेला तुम्ही पाहताय तिथे चेंडू अडवला जाईल. केवळ एक सिंगल प्राप्त होती आणि धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जावताना पाहायला मिळते. बूंद बूंद से बनता है सागर. बशीर शेख यांची गोलंदाजी देखील या षटकात अप्रतिम राहिलेली आहे. केवळ 3 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. 4 गडी गमावलेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू पर्यंत पोहोचले जातील. स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. केवळ एक सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचलीये. प्रथम बॅटिंग करत असताना जीपी योद्धा गणेशदादा डुंबरे वामंच संगमनेर ओतूर संघ जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 4 विकेट माघारी गेल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सुरुवात होती आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती विशाल निगोट यांना चाललं जाते. पहिले षटक केवळ 6 धाव्यांचं ज्यांनी खर्च केलेले आहेत
तीच विशाल निगोट आलेत तर समोरच्या बाजूला आव्हान असेल धनंजय भिंताडे. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 11 धावा डबल कवरती आहेत. यावेळीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅटवरती नाही येऊ दिला, तिथे चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव आहे. धनंजय भिंताडे यांच्यासाठी टाकलेला हा डॉट बॉल. विशाल निगोट यांचा आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025 चा थरार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो यावेळेस इथे धनंजय भिंताडे यांचा ब्लास्ट आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. येतोय खणखणीत सनसनीत षटकार. साधावा खेळत असेल तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. कमबॅक करावा लागेल. हो यावेळेचा चेंडू तिथे मात्र कट केलाय. आउटफील्ड तिथे मात्र वेगवान आहे, संधी नसेल आणि पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. येतोय खणखणी चौकार. 4 धावा. षटकारा पाठोपाठ चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय धनंजय भिंताडे. आता मात्र आक्रमक झालेत. विशाल निगोट वरती केलेलं आक्रमण कमबॅक करावं लागणार आहे विशाल यांना देखील. हो यावेळीचा चेंडू खोलवर पतीचा चेंडू आहे, त्याला मात्र कावकनाच्या दिशेला खेळलं. क्षेत्ररक्षक येत आहेत. दुर्बन चेंडू पर्यंत युवराज येतील तोपर्यंत घेतली गेलेली ही सिंगल दुहेरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट होत आहेत. ज्या धावा काही काळ थांबल्या होत्या त्या धावा आता इथे यायला सुरुवात झाली आहे. 4थं षटक सुरू आहे. 4 गडी बाद 23 धावा डबल कवरती पाहायला मिळत आहेत. 4 गडी गमावले, 23 धावा डबल कवरती आहेत. या षटकामध्ये चौकार षटकार बरोबर त्यानंतर दुहेरी वसूल केले. 7 चेंडूचा सामना धनंजय भिंताडे यांनी केलाय आणि 14 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला सत्यजित पवार आहेत ज्यांनी 3 चेंडू खेळलेत आणि 3 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 23 धावा डबल कवरती आहेत. हो यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा स्वतः विशाल निगोट चेंडू फील्ड करतायत. बऱ्याच वेळानंतर या षटकामध्ये डॉट बॉलही मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. म्हणजे विशाल यांचं एक कमबॅक आहे. चौका षटकार आल्यानंतर कमबॅक करण्यासाठी आणले जातात आणि तेच कमबॅकही मैदानाच्या आतमध्ये होतंय. सन्माननीय रईजी पठाण साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतंय आणि राजनदादा शिंदे युवा मंच यांच्या वतीनं रईजी पठाण साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या आवळीचा चेंडू इथे बॅटवरती नाही, याला इन्स्ट्रक्शन चेंडू निसटलाय आणि तिथं आलेली ही बाईच्या स्वरूपामधली एक धाव आहे. एक धावाली षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेट गमावल्यात आणि डबल कवरती आहेत त्या 24 धावा. तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जातात. इथे कोणाला आणलं जाते. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आता 5 ला सुरुवात होईल. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज युवराज येत आहेत, ज्याने या अगोदरच्या षटकात केवळ 1 धाव
वाचवल्या जात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र मानव काटेला तुम्ही पाहताय आणि त्याबरोबर विशाल निगोट हे दोन क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालेत आणि संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. 26 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. यानंतरची होणारी मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर जातोय तोपेचा गोळा. येतो षटकार 6वा. पाऊस थांबलाय परंतु इथे धनंजय भिंताडेचा दावेंचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडतोय. यावेळेचा चेंडू अप्रतिम चेंडू दर्जेदार पाहायला मिळतो. युवराजांचा कमबॅक आहे. षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव आलाय. धाव संख्या स्थिर आहे. धावफलकावरती 4 गडी बाद 32 धावा आहेत. इंडिया 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील चेंडू बिगिट करायचा. बॅटवरती पुन्हा एकदा नाही येऊ दिला. कमबॅक आहे गोलंदाज युवराज यांचं. षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतं ना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धनंजय भिंताडे सारख्या आयकॉन खेळाडूला लागोपाठचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. धावसंख्या स्थिर. धावफलकावरती 32 धावा आहेत. 5वे षटक. 6 षटकांचा हा सामना आहे. 6 षटकांची मॅच. यानंतरचे दोनही सामने 6-6 षटकांचे होणार आहे याची नोंद घ्या. परफेक्ट यार परंतु पंचदंडित करतायत. उजवेष्टीच्या खूपच बाहेर आहे. वाईट बॉल. फाईटच्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल धाव आहे. धावसंख्या वाढतीये. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलं जात आहे. 4 विकेट गमावल्यात. धावफलकावरती आहेत 33 धावा. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. युवराज वर्सेस धनंजय भिंताडे हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे. मोठी मॅच आहे. मोठा सामना आहे दोनही संघांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल. धावसंख्या 1 वाढतीये. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलं गेलंय. धावफलकावरती 5वं षटक जारी आहे आणि धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 34 धावा. चला यानंतर दोनही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं आहे. पहिल्या सामन्यातील पराभूत आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या सामन्यातील पराभूत असे दोनही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. त्याबालीचा चेंडू आहे उजवेष्टीच्या पुन्हा एकदा अगदी बाहेर आहे. वाईट बॉल. अंबिका माता संगमनेर आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला टीम पाहायला मिळणार आहे. यश एंटरप्राइजेस 11 कोल्हेवाडी नांदुरी तुम्हाला. दोन्ही संघाचे संघनायक रेडी राहा टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न होईल. धावफलकावरती 35 धावा. 4 विकेट गमावल्यात. युवराज गुंजाळ. यावेळीचा चेंडू तिथे बॅटची एज आणि परतावा लागते. विकेट आली. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय तो 5वा. 5 फलंदाज माघारी आहेत. 5 षटकांचा खेळही कंप्लीट झालाय आणि धावफलकावरती आल्यात त्या 35 धावा.
35 आकड्यावरती आता शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजही दाखल होत आहेत आणि विजय खिल्लारी यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाते शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. विजय येत आहेत तर समोर आव्हान असेल धनंजय बिनताडे यांच्या. शेवटचं षटक अंतिम षटक धाबलकावरती 35 धावा आहेत. हो यावेळेचा चेंडू तिथे बॅटवरती नाही येऊ दिला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव आलाय म्हणजे या षटकाची सुरुवात देखील एका डॉट बॉलने झालेली आहे. विजय येत आहेत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. यानंतरची जी काय मॅच आहे दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. इनिंग संपल्याबरोबर टॉस संपन्न होणार आहे. गणेश राऊत आणि सचिन शिरतर दोन्ही संघाचे कर्णधार. यावेळेचा चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जाईल आणि धावबादची संधी परतावं लागते. धावबादच्या स्वरूपामध्ये अल्ताफ शेख देखील जातात माघारी. 6वा धक्का 6वा फलंदाज इथे बाद. चेंडू सीमारेषेच्या लगत झेल टिपला जाईल आणि परतावा लागतंय. मोठा हादरा मोठा धक्का. जीपी योद्धा गणेशदादा डुमरे मंच संगमनेर ओतूर संघाला विकेटचं पतन. धनंजय बिनताडे बाद. लगत उंच उडी मारत इथे टिपलेला प्रतिम झेल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि धनंजय बिनताडे यांचा खेळ देखील इथे संपलेला आहे. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. सूरज आमले दाखल होत आहेत बॅटिंग साठी. 7 विकेट गमावे लागल्या. धावफलकावरती 35 धावा आहेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. साई बालाजी 11 लोणी संघाचे ओनर सन्माननीय हनुमंत शेठ गव्हाणे यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळतीये सन्माननीय केतन शेठ गव्हाणे आणि गणेशदादा डुमरे यांच्या मालकीची टीम देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बऱ्याच वेळानंतर आलेली 2 धावा या चेंडूवरती बऱ्याच वेळानंतर आलेल्या आहेत. धावफलकावरती 37 धावा आहेत. ओलवर फुलटा चुंडा त्याला मात्र पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेत खेळले जाते. अलॉंग दी कार्पेट फटकाई क्षेत्ररक्षक विशाल येतात. दुर्वन फेक आली आहे आणि इथे पुन्हा एकदा काय घडलं जाते थर्ड पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवलेला आहे. आता थर्ड पिंच इथे थोडेसे बिझी पाहायला मिळतील. काय निर्णय येतोय हे मात्र पाहायचं आहे. डिसिजन पेंडिंग असणार आहे. निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. काय निर्णय येतो हे देखील पाहायचं आहे. यानंतरचा जो काही सामना होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी रेडी राहा. सचिन शिरतर आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन तुम्हाला गणेश राऊत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न होईल. टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय येतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. फलंदाज बाद की नाबाद हे मात्र पाहायचं आहे. आणि नॉट आउट थर्ड पंचाचा निर्णय आला. नॉट आउट
2 धावा या चेंडूवरती देखील घेतल्या जातील आणि 2 धावा संख्येने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदल होईल. धावा संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली जाते. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ओहो यावेळेसचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला आणि सरळ फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर. रवी आहिरे आणि सन्माननीय कुमार दहिवाल आणि सुनील या अतिथी मान्यवरांना मी विनंती करतोय. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते यानंतरचा जो काय सामना आहे 2 पराभूत संघादरम्यान मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यानंतर पाहायला मिळेल आणि त्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करत आहोत. अतिथी मान्यवरांना विनंती करतोय ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्या मान्यवरांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होणार आहे. सन्माननीय हनुमंतजी गव्हाणे साहेब, सन्माननीय रवी आहिरे, सन्माननीय कुमारजी दहिवाल या अतिथी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जातोय. कॅप्टन झाला ना सचिन शिरतर, कॅप्टन झाला ताबडतोब. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल सचिन शिरतर यांना आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. समोरच्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत, आपण ताबडतोब चला टॉस करण्यासाठी. टॉस संपन्न होतोय. चल कॅप्टन आलेले आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील संपन्न करतोय. यानंतरचा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातोय. छापक कॉल काढा. टॉस जिंकलेत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांची मॅच आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. या अगोदर पराभूत झालेत, नॉकआउटची मॅच असेल कारण नॉकआउट म्हणता येणार नाही, पराभूत झाले तर कॉलबॅक आहे, परंतु आज मात्र नॉकआउट आहे. इथे तुम्हाला विजय मिळवावा लागेल. तर तुम्ही सांगितले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, 6 षटकांची मॅच, तर काय रणनीती आखणार आहे? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आमची टीम चांगली आहे, परत एकदा कमबॅक करू. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत, टॉस पराभूत झालेत, प्रथम बॅटिंग आलेले आहे. टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता?
टॉस जिंकलो असतं तर इथं चेसिंग घेतली असती, कारण या ग्राउंडवर चेसिंग करणं थोडं सोपं जातं आणि टार्गेट पण कमी भेटतं, त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो. आता बॅटिंग करायची आहे, 6 षटकांची मॅच आहे, तर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आमचा इथे 60+ धावा करण्याचा निर्णय, आमच्याकडे चान्स असेल 60+ धावा केल्या तर आम्ही तो स्कोअर थांबू शकतो. म्हणजे 60+ धावा जर तुम्ही बनवल्या तर त्या धावसंख्येचा यशस्वी बचाव तुम्ही करू शकता असा विश्वास तुम्हाला आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा तुम्हाला कॉम्बॅक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल, ज्यांचा आवाज या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही ऐकणार आहात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज प्रशांतजी आदवडे सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. थैंक यू रामदास. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 की अद्भुत कहानी. और आने वाला मैच 6 ओवर का होने वाला है. अंबिका माता संगमनेर और यश एंटरप्राइजेस बीच मैदान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ. युवराज कुंजाल और मनोज प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. 36 गेंदों 40 रनों की जरूरत है. सिब्बान भी तैयार है, डीजे मास्टर भी बिल्कुल रेडी है. एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के बाद लाइव एक्शन. कर रहा है, अपने अनुभव का पूरा फायदा उठाते हुए शानदार गेंदबाजी की है मनोज ऑन स्ट्राइक. टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई है, इस पर पॉइंट क्षेत्र में खेल दिया. थ्रो भी बहुत बढ़िया था, लेकिन विकेट के बीच बेहतरीन दौड़ लगाते हुए युवराज गुंजाल. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए है. इस बार रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. पॉइंट पर खिलाड़ी तैनात, बहुत तेजी के साथ थ्रो किया, लेकिन विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. अगर डायरेक्ट हिट होता ना तो बिल्कुल युवराज गुंजाल, इनके लिए खतरे की घंटी बज रही थी. सभी दर्शक बिल्कुल एंजॉय कर रहे हैं ये टूर्नामेंट. 34 गेंदों में 45 रनों की जरूरत है. पहलवान राजेंद्र दादा शिंदे युवा मंच प्रेसिडेंट डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 दूसरा संस्करण. पहले संस्करण में अंबिका माता टीम ने शानदार प्रदर्शन किया था. चैंपियन टीम. मैंडेटरी पावर प्ले ऑन है बीच मैदान पर. इस वक्त ब्लाइंड स्लिप पर खिलाड़ी मौजूद. एक थर्ड मैन पॉइंट, उसके साथ डीप स्टैक कवर पर खिलाड़ी. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरत स्ट्रोक है. डीप स्टैक कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया था. कवर ड्राइव बहुत अच्छा लगाते हैं युवराज गुंजाल. महाराष्ट्र प्रीमियर लीग में इनको देखा था धूम मचाते हुए. आज गेंदबाजी कमाल की रही है इनकी. पहले मैच में भी अच्छा प्रदर्शन, इस मैच में भी बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा है. बैकफुट चले गए, बाहरी किनारा लगा गेंद. थर्ड बैट बॉल डालने के बाद 4 रन. बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉल डालने के बाद 4. एक्शन रिप्ले देखे, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे, इस बार पल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. वैसे इस ग्राउंड की खासियत है, रन बहुत तेजी के साथ बनते हैं. अगर 6-7 ओवर के मुकाबले है 70-80 रन बनते हैं, लेकिन बारिश गिरी है, ग्राउंड कंडीशन बिल्कुल अलग है. थोड़ा सा हल्का सा घाट छोड़ा गया है, विकेट से वो बाउंस मिल रहा है, मदद मिल रही है गेंदबाजों को. और फ्रंट लाइन में आप खेल रहे हैं. सुंदर तरीके से बल्ले का चेहरा इस वक्त दिखाया था गेंद को. ओह, कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा. 1 रन देने का मौका मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. रन संख्या 6 रन स्कोर बोर्ड पर. और स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. अच्छा वेरिएशन सिबान से कम. फुल लेन आउट ऑफ द स्टंप, गेंद को खेल दिया मिड विकेट पर.
जिनके पास गति है, जैसे सिबान जैसे गेंदबाज हैं जिनके पास गति है तो वो बहुत बढ़िया तरीके से गति का इस्तेमाल कर रहे हैं, लेकिन जिनके पास गति नहीं, जो लेग कटर गेंदबाजी कर रहे हैं, तो थोड़ी गेंद ना रुक कर आ रही है इस विकेट पर, इस सतह पर। पहले ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर 8 रन बगैर किसी नुकसान के। 30 गेंदों में 38 रनों की जरूरत है। डीजे मास्टर आपका समय हो गया। इमामन प्रेसिडेंट डॉक्टर सुजयदादा विखे पटेल चषक 2025 का अद्भुत खेल आप देख रहे हैं। इस प्रतियोगिता में 30 गेंदों में 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तीसरा मुकाबला और बेस वर्सेस बेस की लड़ाई। इस मुकाबले में पहले ओवर में स्टनिंग स्टार्ट हुआ था, विकेट गिरने का सिलसिला जारी रहा। युवराज घातक गेंदबाजी की है इस मुकाबले में। धनंजय बिंताड़े अपनी बॉलिंग पापत सामना करेंगे ऑलराउंडर खिलाड़ी युवराज। फ्लाइंग स्टेप, एक थर्ड मैन और पॉइंट पर खिलाड़ी तैनात हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेल दिया है। अपर कट बल्लेबाज युवराज गुंजाल का क्लास बल्लेबाजी कर रहे हैं इस मुकाबले में और ऑफसाइड पर स्ट्रॉन्ग बैटिंग करते हैं और अपना पसंद से स्ट्रोक खेला था पिछले मैच में, पहले मैच में, तब जाकर उनका विकेट भी गिर गया था। कभी कभार होता है ये, क्योंकि आपके लिए एक प्लान, एक आपके लिए जाल बिछाया हुआ था और डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी मौजूद था और उसी क्षेत्र में उनका एक बहुत ही महत्वपूर्ण कैच लपक लिया गया था बाउंड्री लाइन पर। स्कोर 8 रन। इस बार पुल किया, दर्शक दीर्घा में गोल किया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, पावरफुल छक्का। सोचने से कहाँ मिलते हैं तमन्ना के शहर, चलना भी बहुत जरूरी है मंजिल को पाने के। देखिए किस तरह से बॉडी को बेंड किया गया था, एक बार थोड़ा वो बाहर लेके गए थे और उसके बाद में वो शॉट के लिए जगह बनी, पावरफुल शॉट था। बल्लेबाज युवराज गुंजल का पुल बहुत अच्छा करते हैं। इस बार वो क्षेत्र जिसके बारे में हम चर्चा करें, डीप स्ट्राइक कवर पर एक खिलाड़ी तैनात है युवराज गुंजल के लिए, लेकिन उसी क्षेत्र में रन बटोरना भी जानते हैं। स्कोर 17 रन बगैर किसी नुकसान के। हमारे साथ जुड़े हुए मिस्टर सौरभ तोरात, इससे पहले अनिल जी इस टूर्नामेंट की दास्तान लिख रहे थे, अब जाकर डिजिटल स्कोरर हैं। सौरभ आपका भी स्वागत है। स्कोर 17 बगैर किसी नुकसान के। करंट रन रेट 11.33 का, रिकॉर्ड रन रेट 6.44 का है और युवराज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं बेहतरीन अंदाज में। 5 गेंदों में 11, 220 का स्ट्राइक रेट है और मनोज की बात करें 150 का स्ट्राइक रेट है। ओवर फिलहाल 27 गेंदों में 29 चाहिए और शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। बैकबोर्ड जाके गेंद को ऑफसाइड पर खेलना चाहते थे, बहुत अच्छा फॉलो किया गेंदबाज ने। धनंजय बिंताड़े आपके स्क्रीन पर है, लंबे कद के खिलाड़ी। जीतने के लिए लक्ष्य इतना बड़ा नहीं है, जैसे कि सवेरे से मैं जब बात कर रहा था कि इस सतह पर 80-90 रन बनते हैं, 7 ओवर में 6 ओवर में कम से कम 75-80 रन बनते हैं, लेकिन आज क्वालिटी गेंदबाजी रही है युवराज गुंजार की। नहीं, टाइमिंग नहीं कर पाए, पोजीशन में नहीं थे जो ऑफसाइड पर आपको कट करना है, एक बार फिर कवर की तरफ खेलना था, तो वो बिल्कुल अच्छी पोजीशन नहीं थी बैटर की। जी हाँ, जैसे कि आप सनलाइट में खेलते तो अलग बात है, फ्लड लाईट में खेलते तो अलग बात है और एक फरक मी सांगेल, म्हणजे एक ड्रायव्हर असतो त्याबद्दल निश्चित तुम्हाला सांगेल। 25 चेंडू 29 धावांची आवश्यकता, 17 धावा धापलकावरती आहेत। पूल करण्याचा प्रयत्न, आता युवराज गुंडाळ एफर्टलेस बॅटिंग करते, परंतु मनोज तितक्या आत्मविश्वासाने बॅटिंग करत नाहीये। 24 चेंडू 29 धावांची आवश्यकता, म्हणजे एक असा ड्रायव्हर असतो जो दिवसभर खूप चांगल्या प्रकारचे ड्रायव्हिंग करतो,
पण मग रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला दोन्ही बाजूने गाड्या जात असतात, लाईट डोळ्यावरती येतो, तर तो लाईट त्याला खावा लागतो, मग तो एक चांगला कुशल ड्रायव्हर बनतो. हा फरक आहे मला वाटतं. जिथं आपण जर सनलाईटमध्ये बॅटिंग करतो सोपं आहे, पण याची सवय नसेल, फ्लडलाईटची सवय नसेल आणि बॅटिंग करायची आहे तर अवघड आहे. म्हणजे ड्रायव्हर सारखंच आहे, ती लाईट ना तुम्हाला त्याची सवय पाहिजे, ती लाईट तुम्हाला खाता आली पाहिजे. तर अशा पद्धतीनं मैदानावरती आता सध्याचा खेळ आहे. सनलाईट आणि फ्लडलाईटमध्ये क्रिकेट खेळणं थोडंसं वेगळं आहे. 24 चेंडू 29 धावांची आवश्यकता. मिस टाइम टू अब में गेंद के नीचे खिलाड़ी और छोड़ दिया कैच. ओ माय गॉड, दूसरी तरफ भी मौका था, विकेट कीपर ने कैच छोड़ा या मैच छोड़ा. वैसे युवराज जो है ना वो अपनी डगआउट की तरफ जाने के लिए तैयार थे, लेकिन विकेट कीपर ने गलती की है. कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा. गेंद ताना पड़ने चली गई थी, टाइमिंग अच्छा नहीं था और विकेट कीपर है पीछे. क्या अमोल है पीछे? बिल्कुल इस वक्त अमोल ने कैच छोड़ा. ये अनमोल कैच अमोल आपने छोड़ा है. युवराज गुंचाल 12 पर केंद्रित 6 गेंदों का सामना किया. स्कोर 18 रन बगैर किसी नुकसान के. 23 गेंदों का खेल आना बाकी है. जीतने के लिए 28 रनों की जरूरत. फ्लाइंग स्नीप, उसके साथ एक गली पर खिलाड़ी, पॉइंट बॉडी लाइन पर स्टक अब एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑफ पर है. सिब्बान आपके स्क्रीन पर है. सिब्बान पहले मैच में बहुत शानदार गेंदबाजी. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई. सिब्बान प्रतिभाशाली गेंदबाज है और संगमनेर का नाम बहुत बड़ा किया इस खिलाड़ी ने. कड़क शॉट पुल किया, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर. व्हाट अ शॉट. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान में मेरी मंजिल है. पुल, पावरफुल, सक्सेसफुल सिक्सर. कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था सिब्बान ने. इससे पहले गुड्डे स्पॉट पर गेंद खिलाने की कोशिश की थी. सिब्बान से गेंदबाजी करे. 21 गेंदों का खेल, अभी 20 गेंदों का खेल आना बाकी है. 20 रनों की जरूरत है. इनफिंग गेंदबाजी जो गेंद अंदर की तरफ आती है वो बिल्कुल राइट हैंडर बल्लेबाज के लिए क्रैम कर सकती है, लेकिन अगर समय मिलेगा, ज्यादा उछाल नहीं होगा तो उस गेंद को आप पुल भी कर सकते हैं. तो वही किया था मनोज ने. बहुत संघर्ष कर रहे थे. बॉल की जरूरत है मैदान के अंदर. बहुत ही क्रुशियल मुकाबला. स्कोर 20 गेंदों में 20 रनों की जरूरत है. और रुकिए, एक बार फिर मैच शुरू हो रहा है. पहलवान राजेंद्र दादा शिंदे युवा मंच प्रेजेंट डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 दूसरा संस्करण और दूधिया रोशनी में यह टूर्नामेंट आप देख रहे हैं. पुल करना चाहते हैं, रुक कर आई. इससे पहले वो गति थी, अब गति नहीं है. गति परिवर्तन किया गया था सिब्बान द्वारा. गेंद टप्पा खाती अंदर की तरफ आई लेकिन गति में परिवर्तन बहुत बढ़िया किया सिब्बान ने. चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे. 19 गेंदे बीच चाहिए. याद है कि गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं. विकेट कीपर आगे एक बार फिर छलांग लगा के इस गेंद को गैदर करना चाह रहे थे. अमूल्य विकेट के पीछे उड़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर, हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. 6 रन. ब्यूटीफुल शॉट. मनोज का इंजन गर्म हुए. ये एक बार शॉट टिके, दोबारा इन स्विंगिंग गेंदबाजी कर रहे. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई. उछाल ज्यादा नहीं था, बल्लेबाज बिल्कुल तैयार थे. गेंद बहुत ऊपर तारा बंड में चली गई. गगन चुंबी सिक्सर, छप्परा तोड़ सिक्सर था ये. 32 बगैर किसी नुकसान के. दोनों के बीच एक बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. युवराज गुंजाल और मनोज 32 रन बनाए हैं और 18 गेंद में 32, 10.67 के अवसर से. रिक्वायर्ड रेट 4.67 है. तो इस मुकाबले में बैकफुट पर टीम है और इस साझेदारी ने दबाव बनाया है गेंदबाजी के ऊपर. साहिब पालाची लोनी टीम शानदार प्रदर्शन कर रहे हैं.
अब जाकर आपके पास बैंक बैलेंस कम है और आप खर्चा ज्यादा कर रहे हैं। इस वक्त सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है। बिंताड़े साहब को मैं देख रहा हूं, ऊपर भी नहीं देख रहे। होता है, गलती होती है, सबसे होती है। अब जब जेब में पैसा नहीं तो बहुत सारी गलतियां होती है। स्कोर 45-7 विकेट के नुकसान पर जीतने के लिए टारगेट 46 रनों का। अब 33 रन बगैर किसी नुकसान के जवाब दिया साई ने। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, खेलना चाहते थे, ऑन साइड की तरफ गेंद चली गई। फिलहाल इस वक्त एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 1 रन लेने का मौका, टाइमिंग नहीं कर पाए थे बैटर। 18 गेंदों का खेल और 13 रनों की जरूरत है। अब आंकड़े बदलने वाले युवराज गुंजाल को आप देख रहे हैं, क्या बेहतरीन गेंदबाजी रही है। जब बल्लेबाजी करने के लिए आए ना, तब बल्लेबाजी भी बहुत उम्दा रही है। प्रतिभाशाली ऑलराउंडर खिलाड़ी, जो कुछ करना है इस वक्त जेपी योद्धा टीम को करना है। लड़ रहे, संघर्ष कर रहे, 34 बगैर किसी नुकसान के। ऑनसर पर खेलना चाहते थे, बिंताड़े साहब ने बदला लिया और मनोज बैक टू द पेवेलियन 20 रन बना के 12 गेंदों का सामना किया और 34 पर जो साझेदारी है वो तोड़ने का काम धनंजय बिंताड़े ने किया है। टर्न जरूर मिला और गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया था बैटर मनोज ने। तो ये जो गेंद थी जिसमें बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था और उसके कारण गेंद, वैसे बल्लेबाज मिडिल ऑफ द बैट खेलता तो ऑन साइड की तरफ जाती, लेकिन ये गेंद चली गई थी एक्स्ट्रा कवर पर। धनंजय ने एक आसान कैच पकड़ा। इस टूर्नामेंट में बहुत शानदार प्रदर्शन मानव काटे का रहा। 45 रनों की दमदार पारी, तकनीक बहुत, सारे शॉट इन्होंने आज खेल दिए। कवर ड्राइव का पसंदीदा स्ट्रोक है। 34 1 विकेट के नुकसान पर एक एकेडमी चल रहा है, लेकिन धनंजय को विकेट मिला है। 16 गेंदों में 12 रन है। यहां से कमबैक करने की कोशिश करनी चाहिए जेपी योद्धा टीम को। देखिए, इनका खेलने का तरीका बहुत अच्छा है। गेंद को आखिर तक देखा और उसके बाद में गति का इस्तेमाल करते हुए थर्ड मैन क्षेत्र में खेल दिया। तो पुल अच्छा करे तब जाकर वो पोजीशन बहुत बढ़िया, थोड़ा सा आगे आगे क्रॉस खेलते हैं। उसके बाद में अपर कट आपने देखा था, स्क्वायर कट आपने देखा था, रचनात्मक बल्लेबाजी उन्होंने की थी। तो सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 की अगर बात करें तो उभर कर आए हैं मानव काटे। लेदर बॉल का अनुभव उनके पास। 15 गेंदों में 11 रन चाहिए। 35 पर 1 साईबा बालाजी लोनी। पहले मैच में भी दमदार प्रदर्शन था साई बालाजी लोनी टीम का। इस मुकाबले जेपी योद्धा टीम संघर्ष कर रही है। 15 गेंदों में 11 चाहिए। ऑफ टर्म के बाहर अच्छी गेंद, बीट पे बल्लेबाज युवराज, गेंद चले गए विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं है। 35 रन 1 विकेट के नुकसान पर। 14 गेंदे 11 रन चाहिए और 2 ड्रीम बॉल डालने। धनंजय भाई, 2 बेहतर गेंद आप डालेंगे तो बिल्कुल मजा आएगा। अभी भी शोल्डर डाउन नहीं है, सोच बहुत बढ़िया है, क्योंकि छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती, इसीलिए सोच का दायरा बड़ा रखना है। क्लीन बोल्ड, ड्रीम बॉल की मैंने बात की, वो ड्रीम बॉल आ गया और धनंजय ने जबरदस्त विकेट लिया है। ज्याचा खेळ सर्वांना आवडे तो धनंजय भिंताडे युवराजची महत्वपूर्ण विकेट घेतोय। भूल दांडी झाली, गोल, गोलंदाजी पॉवरफुल। मैदानावरती धनंजय भिंताळेचा खेळ आता बारदार होतोय। षटकाचा विचार केला तर 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता। षटक क्रमांक 4 आणि त्यामध्ये काय घडलं पहा। हा फटका चांगला नव्हता युवराजचा, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे तो फसला। विशाल निगोट नवीन बॅटर मैदानावरती, आयकॉन खेळाडू आहे। धावफलक धावा 35 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू, 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। विशाल निकोट ऑन स्ट्राइक। 13 गेंदे 11 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था, लेकिन टेलीग्राम मिल गया था बिंताड़े को।
निलेश भिंथाड़े बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि बॉल रिलीज करने से पहले विशाल तेजी के साथ आगे आए थे। बाउंसर का इस्तेमाल, एक अच्छा ओवर से बाद 12 गेंदों में 11 रन चाहिए। मेरे हिसाब से इस मुकाबले में धनंजय भिंथाड़े ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, शानदार गेंदबाजी की है। दो बेहतरीन खिलाड़ी आपके स्क्रीन पर हैं, एक तरफ विशाल निगोट, दूसरी तरफ से काटे मानव काटे, और गेम चेंजर खिलाड़ी है। पहले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था। अनिल, हमारे पास खिलाड़ी बहुत है, हमें खिलाड़ी नहीं, हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए। तो गेम चेंजर खिलाड़ी है बीच मैदान पर मानव काटे। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है फिलहाल। अब मौका मिलेगा अविनाश शिरसाट को। वडगांव पार्के के खिलाड़ी है, पार्के तो में 11 चाहिए। अब इस दबाव की स्थिति में आपको बेहतर प्रदर्शन करना, जिस तरह से पिछले 3 गेंदों में धनंजय ने शानदार गेंदबाजी की। 12 गेंदे 11 चाहिए, 35 पर 2। 6 ओवर का यह मुकाबला। सुंदर गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आए, ऑन सर पर खेलना चाहते थे, थोड़ी सी गेंद रुक कर आ रही है। 7 इस पर लाइव एक्शन देखे, एक्शन रिप्ले देखे क्या हुआ था। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर, ये गेंद दोबारा आपको देखनी पड़ेगी। सुंदर गेंदबाजी अविनाश द्वारा। इस बार टप्पा खाती उछाल मिला था, बाउंसर डाला गया था, परफेक्ट बॉल था बल्लेबाज मानव के लिए। मानव काटे 1 पर खेल रहे, विशाल निगोट का खाता नहीं खुला। स्कोर 35 रन 2 विकेट के नुकसान पर। 11 गेंदे 11 रनों की जरूरत। खूबसूरत कवर डाउन, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। प्रयास अच्छा था, लेकिन बेहतरीन गेंदबाजी अविनाश द्वारा। बल्लेबाज को अपने ऑफ टाइम का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर कहाँ है इसका पता होना चाहिए। तो फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी करे अविनाश शिरसाट। स्कोर 36, 2 विकेट के नुकसान पर। 46 रनों का टारगेट है, अभी भी 10 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। तगड़ा मुकाबला। जेपी योद्धा और साइब बालाजी लोनी। स्ट्राइकर पर विशाल निगोट आइकॉन खिलाड़ी है। अब लेफ्ट हैंडर बल्लेबाज, तो लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने जब आप गेंदबाजी कर रहे हैं तब जाकर कंट्रोल ज्यादा होना चाहिए, अनुशासन की जरूरत है। और उंदरबाज खिलाड़ी, टैलेंटेड खिलाड़ी मैदान के अंदर विशाल निगोट। खाता नहीं खुला है तो इसका फायदा आप उठा सकते हैं। फील्डिंग में तकदीरी डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर, मिड विकेट बाउंड्री लाइन पर मौजूद है। लॉकआउट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात। पहलवान राजेंद्र दादा शिंदे युवा मंच प्रेसिडेंट डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 का अद्भुत खेल आप अभी मैदान पर देख रहे हैं। अब मिड ऑफ पर एक खिलाड़ी सिब्बान को दायरे के अंदर बुलाया गया, जो वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर मौजूद थे। आउटसाइड पर डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन पर मौजूद। मिड ऑफ पर खिलाड़ी दायरे के अंदर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। विशाल निगोट का विशाल सिक्सर। ब्यूटीफुल शॉट देखिए, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था और मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर था, उनके सर के ऊपर से गेंद, इनफील्ड के ऊपर से गेंद दर्शक दीर्घा में चली गई। इस बार छोटी गेंद पैर पर है, पैर पकड़ने का प्रयास, गेंद को लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए विशाल निगोट ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की है और विनिंग स्ट्रोक खेलते हुए यह मुकाबला समाप्त किया है। कांग्रेचुलेशन विशाल निगोट और कांग्रेचुलेशन साई बालाजी लोने टीम। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा महासंग्राम। रईजी पठाण यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे आणि या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार